वेलकम बॅक टू माय मूडी फूड मेकर चॅनल। आज आपण बेकरीमध्ये मिळतात तशाच टाईपची बिस्किटे पाहणार आहोत। चला तर मग पाहूया आजची रेसिपी। बिस्किट बनवण्यासाठी सर्वप्रथम 2 कप गव्हाचे पीठ घेऊया। तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी मैद्याच्या पिठाचाही वापर करू शकता। त्यानंतर बिस्किटला क्रिस्पीपणा आणण्यासाठी त्यामध्ये अर्धा कप रवा मिक्स करून घेऊया। बिस्किटला छान असं चव येण्यासाठी त्यामध्ये इलायची पावडर टाकून घेऊयात। तुमच्याकडे जर इसेन्स अवेलेबल असेल तर तुम्ही इसेन्स टाकू शकता। थोडंसं चवीनुसार नमक टाकून घेऊया। बिस्किटे खुसखुशीत होण्यासाठी त्यामध्ये तुपाचा वापर करत आहे। हे तूप आहे ते अर्धा कप घेऊ शकता। तुम्हाला जर जास्त हवे असेल तर तुम्ही जास्त घ्या। तुपाऐवजी तेलाचाही वापर करू शकता। आता हे पीठ आणि तूप अशा प्रकारे मिक्सअप करून घ्यायचं आहे की त्याचे असे गोळे होतील। अशा प्रकारे मिक्सअप करून घ्यायचे आहे। बिस्किटला छान अशी चव येण्यासाठी तसेच टेक्स्चर येण्यासाठी त्यामध्ये बारीक केलेलं खोबऱ्याचा किस टाकून घेऊया। आता ज्या कपाने गव्हाचे पीठ घेतलेले आहे त्याच कपाने साखर घ्यायची आहे। 1 कप साखर घ्यायची आहे। त्यानंतर अर्धा कप पाणी घालून घ्यायचे आहे त्यामध्ये। आता 2 ते 3 मिनिटं साखर ही पाण्यामध्ये थोडीशी भिजवायची आहे। जास्तही भिजवायची नाही म्हणजे विरघळू द्यायची नाही। तयार असलेल्या पिठाच्या प्रीमिक्समध्ये आता आपण हे साखरेचे पाणी टाकून घेऊया। आधी साखर टाकून घेऊया। त्यानंतर जसे पाणी लागेल तशा प्रकारे आपण त्याला छान असं मळून घेऊया। पीठ छान असं मळून झालेले आहे। सर्व काही एकजीव झालेले आहे। आता या पिठाचे 2 गोळ्यांमध्ये डिवायडेशन करून घेऊया आणि त्यातील एक गोळा लाटण्यासाठी घेऊया। त्या गोळ्याचा छान असा राऊंड शेप करून घ्यायचा आहे। जास्त जाडही लाटायची नाही आणि जास्त पातळही लाटायची नाही, मध्यम असे लाटायचे आहे। तर छान अशा चौकोन अशा वड्या पाडून घेऊयात। जर तुम्हाला बिस्किटे गोल हवे असतील तर तुम्ही त्याला गोल आकार देऊ शकता। बिस्किटांवर छान असे टेक्स्चर देत आहे। टेक्स्चर देऊन झालेले आहे। बघा किती छान दिसत आहेत ना। मी कढई घेतलेली आहे आणि गॅस हा मंद आचेवरच ठेवलेला आहे आणि ही कढई आहे ती प्रीहीट करून घेतलेली आहे। आता त्यानंतर मी त्यावर थोडासा सोडा टाकून घेत आहे। त्यानंतर एक छोटीशी वाटी घ्यायची आहे आणि ती वाटी मधोमध ठेवायची आहे। आता एक प्लेटवर मी तयार झालेली 4 बिस्किटे त्यावर ठेवलेली आहेत। 15 मिनिटं तसंच ठेवून द्यायचे आहे आणि बिस्किट आपली बेक करून घ्यायची आहेत। बिस्किटे तळून सुद्धा घेऊ शकतो। मी कढईमध्ये तेल घेतलेले आहे आणि तेल कढले आहे। आता त्यामध्ये बिस्किट तळण्यासाठी टाकत आहे। मंद आचेवरच ठेवायचं आहे आणि झाऱ्याने एकदम ती बिस्किटे पलटायची नाहीत। तर एक छोटासा चमचा किंवा काटा चमचा घ्यायचा आहे आणि त्याला अबदारपणे पलटून घ्यायचे आहेत। ते जर केले नाही तर बिस्किटे फुटली जातात। बिस्किटे छान असे तळून झालेले आहेत। आता ही बिस्किटे आपण काढून घेऊयात। बघा किती छान रंग आलेला आहे ना। तयार झालेली बिस्किटे आता काढून घेतलेली आहेत। बघा त्याच्यावर साखर किती छान दिसत आहे। खूपच छान असे टेक्स्चर आलेले आहे। मला माझी रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। ही रेसिपी तुम्ही नक्कीच घरी ट्राय करून पहा। धन्यवाद।